नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर आज ठाणे जिल्हा होमगार्ड भरतीचा पहिला दिवस होता। तर 30 सप्टेंबरला आज होमगार्ड भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झाला आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही आहे। तर ठाणे होमगार्ड भरतीच्या ग्राउंडला भरपूर मुलं चुका करत आहेत, ठीक आहे। त्याचबरोबर जे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी बाहेर केले जात आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे। त्याचबरोबर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बाहेर होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली ठाणे होमगार्डची सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होती। तर आज जे टोटल एका दिवशी त्यांनी जे होमगार्ड भरतीला टोटल या ठिकाणी 2000 प्लस विद्यार्थी या ठिकाणी बोलावले होते 30 सप्टेंबरला। तर आज भरती कशा प्रकारे झाली, मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायची नाही, कागदपत्र कोणकोणते लागत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की ठाणे होमगार्डची भरती 30 सप्टेंबरला कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, होमगार्ड भरती ठाणे जिल्ह्याचा ग्राउंड सुरू झाला आहे। तर आज भरतीचा पहिला दिवस होता 30 सप्टेंबरला। तर पुरुष उमेदवारांचा ग्राउंड होता। आज जवळपास 2000 मुले त्यांनी बोलावले होते आणि यामधले जवळपास विद्यार्थी मित्रांनो 30% मुलं या ठिकाणी बाहेर झाले। तर मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की पहा भरपूर विद्यार्थ्यांना माहिती की आपला आज ग्राउंड आहे। तर पहिली चूक मुलांनी कोणती केली मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर भरपूर मुलं या ठिकाणी मेसेजची वाट पाहत आहे की आपल्याला मेसेज येणार आहे मोबाईलवर, तेव्हाच आपण या ठिकाणी ग्राउंडला जाणार आहे। किंवा भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा आपली ॲडमिट कार्ड येणार आहे, हॉल तिकीट येणार आहे आणि त्यावेळेसच आपल्याला ग्राउंडला जायचं आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा जेव्हा आपल्याला कॉल येणार आहे, मेसेज येणार आहे, तेव्हाच आपल्याला जावं लागणार आहे ग्राउंडवर। तर ह्या चुकीमुळे भरपूर मुलं या ठिकाणी बाहेर होत आहेत। तर मी तुम्हाला आता स्पष्ट करून देतो, तर होमगार्ड भरतीचं जे ग्राउंड आहे हे ऑफलाईन पद्धतीने असते आणि एका विद्यार्थ्यांना मेसेज किंवा कॉल किंवा हॉल तिकीट येत नाही आहे। तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरलेला आहे तर तो फॉर्म घेऊनच तुम्हाला भरतीवर जायचं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, ह्या चुका तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी ग्राउंडला या ठिकाणी गैरहजर राहत आहेत ठाणेला, ठीक आहे। आणि या ठिकाणी दुसरी चूक तुम्हाला कोणती करायची की त्यांना जो सकाळचा जो टाइम दिला आहे तर सकाळी 6 वाजता तुम्हाला उपस्थित राहायला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि जे पण विद्यार्थी उशिरा येत आहे तर ते मुलं डायरेक्ट बाहेर केलं। आणि दुसरी चूक मुलं या ठिकाणी करत आहे की त्यांनी जे सकाळी 6 वाजताचा रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे, जे पण विद्यार्थी 6च्या अंदर येणार आहे त्यांनाच घेणार आहे आणि जे पण विद्यार्थी उशिरा येणार आहे तर त्यांना जे घरी पाठवल्या जाणार आहे सरळ सरळ, ठीक आहे। तर सकाळी 6 वाजता उपस्थित राहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। 6 वाजतापेक्षा जास्त तुम्हाला यायचं नाही, लेट यायचं नाही, त्या ठिकाणी 6 वाजताच्या अंदर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, ठीक आहे। तर सकाळी 5-6 वाजतापासूनच मुलं या ठिकाणी येणं चालू होत जाते, तर सकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी राहते। तर ठाणेचं जे ग्राउंड आहे तर हे जे ग्राउंड आहे तर हे जे तुमचं ग्राउंड आहे ठाणेचं, भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद कौसा बुमरा येथील क्रीडा संकुलन येथे हे ग्राउंड आहे, ठीक आहे। तर भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद कौसा बुमरा इथं जे ठाणेचं ग्राउंड चालू आहे होमगार्ड भरतीचं, ठीक आहे। तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर ते घेत आहे आणि गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस तुम्हाला वरतं आधार कार्ड ठेवायचं आहे आणि तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तो फॉर्म तुम्हाला वरतं ठेवायचा आहे, ठीक आहे। तर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्हाला जायचं। तर 30 सप्टेंबरला जे रजिस्ट्रेशन नंबर होते म्हणजे अर्ज क्रमांक 1 ते 2724 पर्यंत या ठिकाणी अर्ज क्रमांक होते, ठीक आहे। तर टोटल या ठिकाणी जवळपास 2000 विद्यार्थी या ठिकाणी बोलावण्यात आले होते। तर अर्ज क्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे। तर 2000 मुलं आली होती, त्यातले सुद्धा भरपूर विद्यार्थी गैरहजर राहत आहे, ठीक आहे। तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर घेतलं जातं आणि गेटच्या अंदर घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथं बसून ठेवलं जात आहे। आणि होमगार्ड भरतीचं जे प्रोसेस आहे एकदम फास्टमध्ये चालू आहे, लय लवकर त्या ठिकाणी ग्राउंड होऊन जाते। तर जवळपास 2 वाजेपर्यंत संपूर्ण ग्राउंड होऊन जाते 2000 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी असं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं, गेटच्या अंदर घेतल्यानंतर तिथं सर्वात अगोदर ते बसून ठेवत आहे। बसून ठेवल्यानंतर डॉक्युमेंट आणि मुलांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बसून ठेवलं जात आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, तुम्हाला आधार कार्ड पहिलं तुम्हाला कागदपत्रासोबत द्यावं लागणार आहे। आधार कार्ड झालं, शाळा सोडल्याचा दाखला त्याला TC सुद्धा म्हटलं जाते।
TC जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईडला 10वीचं मार्कशीट नाही तर तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नाही तर, आणि ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या तुम्ही मार्कशीट आहे फायनल इयरपर्यंत. ठीक आहे. कसं आहे, तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या जर मार्कशीट येणार आहे त्याचा फायदा काय होणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे की बस एवढेच तुम्हाला कागदपत्र लागणार आहे, जे मी तुम्हाला सांगितल्याचे एक एक झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्यायचा आहे, आणि जो तुमचा होमगार्डचा फॉर्म आहे तो सुद्धा फॉर्म तुम्हाला न्यायचा आहे. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आणखी त्या ठिकाणी तांत्रिक अर्थ पडताळणी प्रमाणपत्र मागत आहे. तुमचं ITI वगैरे झालं असेल, NCC वगैरे झालं असेल तर हे सुद्धा न्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. तर ITI ट्रेड उत्तीर्ण असाल तर ते प्रमाणपत्र सोबत द्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर खेळाडू जिल्हा स्तर प्रथम तृतीय प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट द्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. LCC B सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट द्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. LCC C सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट द्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. त्याचबरोबर नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट द्यायचे, बोनस मार्क्स भेटणार आहे. जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट द्या, बोनस मार्क्स भेटणार आहे. माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवा प्रमाणपत्र द्या, हे सर्टिफिकेट द्यायचे, बोनस मार्क्स भेटणार असेल तर तुमच्याजवळ. ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर त्या ठिकाणी काय होता, हाईट घेत आहे. हाईट नंतर छातीने मोजत आहे. हाईट छाती मोजणं झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी देत आहे. तर 1600 मीटर रनिंगला 50-50 मुलं ते सोडत आहे. तर 1600 मीटर रनिंगला त्या ठिकाणी चिप वगैरे काही नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगला या ठिकाणी मुलं लिहिल्या जात आहे. सर्वात पहिला जो त्या ठिकाणी होता 1600 मीटर रनिंग होत आहे, आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लगेच दुसरा त्या ठिकाणी गोळाफेक होत आहे. तर लगेच 1600 मीटर रनिंग झाल्यावर तुम्ही त्या ठिकाणी पहिलाच नंबर गोळाफेकला लावू नका, सगळ्यात शेवटी गोळा फेकण्याचा प्रयत्न करा, कारण की 1600 मीटर रनिंग झाल्यावर शरीरामध्ये काहीच ताकद राहत नाही, आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळाफेक घेते 5-10 मिनिटानं. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे. 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही, तर पूर्ण कंप्लीट त्या ठिकाणी ग्राउंड मारा. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्राउंड होत आहे. सर्वात अगोदर 1600 मीटर रनिंग घेत आहे. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर या ठिकाणी गोळाफेक होत आहे, आणि भरपूर विद्यार्थ्यांना 1600 मीटर रनिंगमध्ये कमी मार्क्स पडत आहे. ठीक आहे. म्हणजे 20 पैकी कमी मार्क्स मुलांना या ठिकाणी पडत आहे. म्हणजे 12 झालं, 8 झालं, 14 झालं, अशा प्रकारे. म्हणजे हायेस्ट ऑल एकदम 14 आहे आणि 18 पर्यंत आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते का. तर पहा, कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी जर तुमच्याजवळ नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर ज्यांच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर डायरेक्ट चालले जा भरतीवर, काहीही अडचण येणार नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे, एक विद्यार्थी बाहेर होती आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं आहे, आता मी तुम्हाला सांगतो तुमच्याजवळ ग्रॅज्युएशन असेल तर हे कोण महत्त्वाचं आहे. तर पहा, ग्रॅज्युएशनचं जर तुमच्या मार्कशीट असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी द्या, कारण की कसं होणार आहे, ज्या दिवशी तुमचा कट ऑफ लिस्ट लागणार आहे आणि तुम्हाला समजा आता 30 पैकी 27 मार्क्स पडले आणि 27वर मिनिट लागलं, आणि तिथं जर समजा 12वीवाला कुठं आहे तिथं त्याला 27 मार्क आहेत, तुम्हाला ग्रॅज्युएट आलाय तुम्हाला 27 आहे, तर ह्या दोन पैकी जे ग्रॅज्युएट आलेल्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे, ग्रॅज्युएट आलेल्यांना ते घेणार आहे. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे. अशा प्रकारे 30 सप्टेंबरला जे होमगार्ड